आणि अतिशय सुरक्षित आणि चांगलं मशीन आहे आणि अगदी आमच्या मिसेस सुद्धा हे मशीन वापरतात आणि सगळं काळजीपूर्वक कंपनीनं सगळं तयार केलेलं आहे. माझं नाव सुरेश शिवाप्पा कोळी, राहणार आळते, तालुका हातकणंगले. आणि मी हे गारवा रसवंतीचं मशीन 2022ला घेतले आणि पॉइंट आहे माझा हातकणंगले वडगाव रोड आळते चौल स्टॉप जवळ आहे आणि अतिशय सुरक्षित आणि चांगलं मशीन आहे. टाइम ट्रेसिंग आहे. दुसरी गोष्ट, कस्टमरला रस ओरिजिनल मिळतो विदाउट बर्फाचा. रस गार होऊन येत असल्यामुळे आपल्याकडे कस्टमर पण भरपूर येतात आणि अगदी आमच्या मिसेस सुद्धा हे मशीन वापरतात आणि सगळं काळजीपूर्वक कंपनीनं सगळं तयार केलेलं आहे. आणि मी बऱ्याच जणांना सांगितलंय, जर रसवंतीचा व्यवसाय करायचा असेल तर त्या रसवंतीच्या व्यवसायामध्ये जवळजवळ 60% प्रॉफिट आहे. आज आपल्याला ऊस मार्केटमध्ये 86-032 जरी कोण गाळणार असेल तर 4 रुपये किलोनं ऊस भेटतो. तर 4 रुपये किलोमध्ये ऊस जर घेतला तर 600 ते 700 ग्रॅम एका किलोमध्ये रस निघतो आणि 20 रुपये ग्लासनं मी विकतो. बाकीचे कसे विकतात ते त्याचा प्रश्न राहिला. आणि 60 रुपये माझे एका किलोचे होतात. मग ऊसाला माझे जातात 4 रुपये. बरोबर लाईट बिल वगैरे आमचा पगार जरी धरला तरी त्या 1 किलो पाठीमागचा 20 रुपये खर्च सोडला तरी 40 रुपये एका किलो पाठीमागे मला इथं प्रॉफिट होते. आणि सुशिक्षित लोक आहेत ज्यांना काम नाही त्यांनी असा व्यवसाय चॉईस करावा, असा पॉईंट कुठेतरी पब्लिक झोन मध्ये बघावा आणि चालू करावं. चांगली गोष्ट आहे ही, अतिशय उत्तम आहे. कसं होतंय, सकाळी 11 पर्यंत रसवंतीला गिराईक जरा थोडंसं कमी असते. मग सकाळच्या वेळेत माझा चहा चालतो आणि संध्याकाळी 5 नंतर पण रसवंतीचा व्यवसाय थोडा कमी होतो. तिथून पुढे माझा 6-7 पर्यंत चहा चालतो, मध्यंतरी आणि चालतोच. त्यामुळं एक माणसाचा पगार माझा चहातून निघतो आणि बाकीचे प्रॉफिट आहेच. आणि 2-4 वर्ष तरी झाली मी मशीन घेऊन. 4 वर्षात अजून असा कुठलाही मेंटेनन्स नाही आणि इतरांनी मशीन घ्यावं आणि आपल्याला म्हणजे प्रोत्साहित करावं. माझ्याकडे बी जे लोक येतील त्यांना सुद्धा मी मार्गदर्शन करून हे मशीन घ्यायला, आता जे आपल्या शिरोळमध्ये कोल्हापूरमध्ये जे मशीन आले ते सगळे माझ्याकडे अपॉइंटमेंट विचारून कसं चालतंय हे बघून मग या लोकांनी हे मशीन घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी मशीन चालतंय. आणि मला जोडधंदा म्हणून मी चहाचा व्यवसाय केलाय.